पेढी या मालिकेत आपण पाहणार आहोत की वराती दारावर आलेली असते. राजश्री ही विशालचं औक्षण करते आणि त्याला घरामध्ये घेते. त्यावेळेस विशाल म्हणतो की सिंधू कुठे आहे? तेव्हा मधू म्हणते की सिंधू काही नवरदेवाचं औक्षण करायला दारावर येणार नाही, ती तयार होत आहे. त्यानंतर राजश्री म्हणते की काजल कुठे आहे? काजल आली नाही अजून. तेव्हा रुक्मिणी म्हणते की सर्व प्रश्न तू इथेच विचारणार आहे का? मुलाला आतमध्ये घ्या. त्यानंतर मुलाला हे पाटावर बसवलं जातं. त्यानंतर विशाल हा सिंधूला फोन करतो आणि सांगतो की 1 मिनिटाच्या आत तू जर बाहेर नाही आली तर तुझ्या राघवचं मी काय करतो ते बघ. त्यावेळेस इकडे अन्वी आणि सिंधू हे काजलला समजावत असतात, परंतु काजल ही विशालच्या प्रेमामध्ये आंधळी झालेली असते. ती कुठल्याच प्रकाराला तयार होत नाही. इकडे सिंधू ही विशालच्या आईला घेऊन मधू ही विशालच्या आईला घेऊन सिंधूजवळ आलेली असते. दरवाजा उघडायला लावतात. त्यावेळेस ती आतमधनं आवाज देते की मी 10 मिनिटात बाहेर येते. तेव्हा त्या ठिकाणून विशालची आई निघून जाते आणि मधू मात्र म्हणते की सिंधू दार उघडत नाही, काहीतरी कुठेतरी चुकतं आहे. त्यावेळेस ती बाहेर येते आणि ऋषभला सांगते की ऋषभ, सिंधू केव्हाची दार उघडत नाही, चल बरं काय झालं बघूयात. ती ऋषभला घेऊन येते आणि ऋषभला म्हणते की बघ बरं सिंधूला आवाज देऊन. ऋषभ आवाज देतो, सिंधू वहिनी दार उघडा ना. त्यावेळेस मात्र आयुष हा काहीच रेकॉर्डिंग करू शकत नाही, कारण त्याची बॅटरी डाऊन झालेली असते. तेव्हा तो खूप मोठ्या टेन्शनमध्ये पडतो आणि ऋषभ म्हणतो की आता मी शेवटी दार तोडतो. तो दार तोडतो आणि त्याच वेळेस सिंधू ही वॉशरूममधनं बाहेर येते. तेव्हा मधू म्हणते की केव्हाचा मी दार ठोकावतोय, तुला ऐकायला येत नाही का? तेव्हा सिंधू म्हणते की मला नाही ऐकायला आलं, मी वॉशरूममध्ये होते. त्यानंतर तिला घेऊन ते तिथं जातात. मंडपामध्ये ती बसते. इकडे आयुष आणि अन्वी हे काजलला खूप समजावत असतात की तुम्ही बघा, विशाल हा सर्वांचं आयुष्य बर्बाद करत आहे. तुम्ही त्याच्यावर प्रेम करतात म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहेत, परंतु त्याला तुमच्याबद्दल थोडंही प्रेम नाही. तो त्याच्या आईला फसवू शकतो, तर तुमचं कुठं लागलं आहे? त्यावेळेस मात्र काजल ही म्हणते की हो, मला इथून सुटण्यासाठी आणि विशालला धडका देण्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्यावेळेस मात्र काही होत नसतं. इकडे पूजा चालू असते. सिंधू ही गणपती बाप्पाला सांगते की मी आजपर्यंत कोणासाठी मागितलं नाही, मी स्वतःसाठी काही मागितलं नाही, मी जे मागते ते दुसऱ्यासाठी मागते, म्हणून तू माझ्या राघवला सुरक्षित ठेव आणि काहीतरी बुद्धी दे. आता आपण बघूयात की काजलला घरी आणलेलं असतं आणि तयार केलेलं असतं. तिला लग्नाच्या मंडपात आणतात. त्यांचं असं ठरलेलं असतं की मंगलाष्टक चालू असताना अचानक लाईट घालवायची. त्यावेळेस लाईट घालवली जाते आणि नंतर मंडपामध्ये अंधार होतो. तेव्हा विशाल गुरुजींना म्हणतो की तुम्ही मंगलाष्टक थांबवू नका, मुहूर्ताची वेळ ही जायला नको. त्यावेळेस ते सिंधू आणि काजल या दोघांची अदलाबदली करतात. सिंधूच्या जागेवर काजलला उभी करतात. मंगलाष्टक होतात, लग्न पूर्ण होतं. त्यावेळेस मात्र सिंधू समोर दिसतात. काजल ही म्हणते की तुला लग्नाची एवढी घाई होती ना, मग झालं आपलं दोघांचं लग्न. त्यावेळेस काजल ही डोक्यावरचा पदर काढते आणि विशाल हा सिंधूकडे बघून जोरात ओरडतो, तू विश्वासघात केला आहे. तेव्हा सिंधू ही विशालच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तू माझ्या राघवबरोबर काय केलेलं आहे हे मला माहिती. तेव्हा विशाल म्हणतो की सिंधू, मी तुला आणि राघवला मुळीच सोडणार नाही, याची शिक्षा मी तुम्हाला देणार. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पेढी या मालिकेत आपण पाहणार आहोत की वराती दारावर आलेली असते. राजश्री ही विशालचं औक्षण करते आणि त्याला घरामध्ये घेते. त्यावेळेस विशाल म्हणतो की सिंधू कुठे आहे? तेव्हा मधू म्हणते की सिंधू काही नवरदेवाचं औक्षण करायला दारावर येणार नाही, ती तयार होत आहे. त्यानंतर राजश्री म्हणते की काजल कुठे आहे? काजल आली नाही अजून. तेव्हा रुक्मिणी म्हणते की सर्व प्रश्न तू इथेच विचारणार आहे का? मुलाला आतमध्ये घ्या. त्यानंतर मुलाला हे पाटावर बसवलं जातं. त्यानंतर